लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नमस्कार, लक्ष न्यूजवर मी कौशल वाकरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नाशिकमध्ये कुठंतरी नाशिकची ओळख असलेलं वृक्षांचं शहर किंवा नाशिक हे नाव पडलं मुळात म्हणजे वाटिकेतून, अभयारण्यामुळे आणि अभयारण्यात घडलेल्या रामायणामुळे. रामायण तेच जिथं प्रभू श्रीराम वनवासात राहिले, वनवास तोच जिथं झाडं होती. आणि होय, आता कुठेतरी तो वनवास जिथं प्रभू श्रीरामांनी भोगला होता, प्रभू श्रीरामांचं जिथं वास्तव्य ज्या वनवासात होतं, तोच वनवास आता कुठेतरी संपुष्टात आलाय. नवे त्याचा नाश केला जात आहे. जिथं रामायण घडलं ते हे नाशिक. आणि या नाशिकमध्ये आज मी जिथं बसलोय तिथं आपण बघू शकता संपूर्ण नाशिककर हे जमा झाले. आणि हा जो एक कॅन्डल आहे याच्या मागे खूप मोठं दुःख कुठेतरी नाशिककरांचं जडलेलं आहे. ते दुःख आपण नाशिककरांकडनं समजून घेणार आहोत. काय, कोणासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे, आधी कोणाला देत आहे आणि काय वेळ आली? संपूर्ण नाशिककरांसाठी एक अत्यंत दुःखाचा दिवस आहे. वृक्षमुक्त रस्ते, वृक्षमुक्त रस्ते, वृक्षमुक्त हरित कुंभ, हरित कुंभ वृक्षांशिवाय. म्हणजे हे नक्की कुंभासाठी काय करतात ते, हा प्रश्न सर्वांनाच, म्हणजे जगाला हा प्रश्न पडला. असा हा कुंभमेळा हे साजरे करताय. 100, 150, 200, 500 वर्षाचे आपले वारसा वृक्ष असे हे कत्तल करतायत दिवसा ढवळ्या. माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आहे साहेब, माननीय उच्च न्यायालयाचा आदेश. गेडाम साहेब स्वतः सर्वोच्च न्यायालयात गेले या आदेशाविरुद्ध की फायकस व्हरायटीच्या झाडांना हात लावायचा नाही. वड, पिंपळ, नांदरूक, औदुंबर सारखे प्राणदायी वृक्ष हे नाशिकची शान असणारे, आमचा वारसा, आमच्या आजोबांचा, पणजोबांचा या नाशिकचा वारसा असणारे हे वृक्ष, ह्या वृक्षाच्या फांदीलाही हात लावायचा नाही असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. पण हे गावगुंड काय करताय इथं? दिवसा ढवळ्या सगळ्या लोकांसमोर या गाड्या अशा चाललेल्या आहे. एकाची हिंमत नाही विचारायला यांना की हे झाड का बरं तोडताय. एक सामान्य नागरिक इथं विचारायला आला तर त्यांना मारझोड केली दुपारी. हे नाशिकचं चित्र, याला आपण लोकशाही म्हणतो. आज मुख्यमंत्री साहेब नाशिकमध्ये आले तर ते एवढे घाबरले होते. पर्यावरण प्रेमी काय झेंडे घेऊन येतात का? आपले हे जे वारसा वृक्ष तोडतोय याचा जाब विचारायला पर्यावरण प्रेमी आपल्याला घेराव घालतात का? म्हणून आमच्या जे आघाडीचे भारतीताई जाधव ह्या ज्या महिला सामाजिक कार्यकर्ता आहे, एका गुंडांनी त्यांना वृक्षाचा फोटो घेतला म्हणून नुकतीच मारहाण केली, त्यांना डिटेन केलं, त्यांच्या घरी पोलीस दिवसभर बसवले. ही लोकशाही आहे. काय आम्ही काय करतो साहेब इथं? आमचे ऋषिकेश नागरे ज्यांनी 35 वर्ष या झाडांना जगवलं, हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले. आम्ही इथं मागच्या वर्षी या गुंडांनी इथं आम्ही झाडं वाचवायला आलो म्हणून आम्हाला इथं मारलं. आणि तेच झाड जर का आमच्या समोर असे दिसतात, काय करायचं आम्ही? हे असे 10, 15, 20 लोक असं येऊन असं ही झाडं वाचवण्यासाठी येतोय. नाशिककर कुठे आहे नाशिककर? आम्ही त्याच्यासाठी उद्या इथं फक्त 200-400 वर्षाचे वृक्ष नाशिक जिल्ह्यात एवढं मोठं झाड नसेल हे इथं, याच्या पुढे झाडे सकाळी 7 वाजता तोडणारे हे गावगुंड परत येणार आहे आम्हाला मारायला. आम्ही घाबरत नाही या गावगुंडांना. आम्ही इथं परत येणार आहे. यांनी परत मारलं तर परत येणार आहे. आम्ही सकाळी 7 वाजता उद्या इथं येणार आहे आणि या झाडांना लटकणारे. कोणात मध्ये हिंमत असेल तर यावं आणि आम्हाला त्या झाडांपासून दूर करून दाखवावं. नाशिककरांना आव्हान आहे,
या, तुम्ही या, नाही तर तुमच्या पोरं बाळा जगणार नाही, पुढची पिढी जगणार नाही. असं शंडा भरून तुम्ही घरात बसून राहिलात तर पुढची पिढी तुमची पुढं जगणार नाही. लक्षात घ्या. उद्या सकाळी 7 वाजता आपला वारसा वाजवण्यासाठी नक्की या. निश्चितच उद्या सोमवारी सगळं नाशिककर या ठिकाणी जमणार आहे. आपण बघतोय की सगळे नाशिककर या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली, वड्याच्या झाडाला भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे. कुठेतरी हे बघ कशी अवस्था झाली झाडांची आपण बघू शकता. अक्षरशः कितीतरी वर्षांपासून जुनं असलेलं आहे वडाचं झाड आपण वरती बघू शकता. या झाडाची कत्तल त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हे सर्व नाशिककर्त्यासाठी आपण बघू शकता कॅन्डल घेऊन या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या सर्वांना वाहत आहेत. कारण कुठेतरी नाशिकला वृक्षांचं शहर, नाशिकला वृक्षांची नगरी म्हणून ओळख असताना जर झाडं तोडत असतील आणि झाडांची कत्तल होत असेल आणि आत्ताचे नव्हे तर गेल्या 200, 300, 400, 500, 1000 वर्षापूर्वीचे झाडं या ठिकाणी तोडण्याचं काम करत असतील तर नाशिककर या ठिकाणी कुठेतरी आपली व्यथा व्यक्त करताय. खरंच पुढची पिढी ही झाडांशिवाय जगू शकते का? खरंच पुढच्या पिढीला ऑक्सिजन किट घेऊन रस्त्यावर उतरायला लागेल अशी वेळ येऊ शकते का? आपण याचं उत्तर कमेंटमध्ये द्या. त्यानंतर काहीतरी इथं हे काका यांना कुठेतरी मारहाण झाली असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. काय नेमकी घटना घडली काय सांगतात? दुपारी मी जेव्हा दुपारी आडवायला गेलो की हे तुम्ही करू नका, 500-500 वर्षापूर्वीचे झाडं आहेत. सर्वात मोठा हा वृक्ष होता इथे, वडाचा वृक्ष. हेच झाड म्हणतात. हेच झाड. तर इथे महापालिकेचे डेप्युटी कमिशनर होते कोणीतरी, त्यांनी मला मारहाण केली. महापालिकेचे लोक असून त्यांनी मला मारलं. काय नाव काय होतं त्यांचं? त्यांचं नाव होतं, त्यांनी मला सांगितलं, आता आठवत नाही नाव, कदमचं काही नाव होतं. ते म्हणे की मी महापालिकेचा डेप्युटी कमिशनर आहे, कलेक्टरच्या दर्जाचा मी माणूस आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही आहे कोणी असाल, तुम्ही मला तुमचं आय कार्ड दाखवा, तुम्ही खरंच ऐका, आपण कसं काय ओळखणार त्यांना. आणि त्यांनी दादागिरी करायला लागले. 5-6 जोड लोक त्यांचे जमले, पोलीस होते, पोलिसांनी सुद्धा त्यांना अडवून मारण्यासाठी. तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला गेले का पोलीस स्टेशनला? गुन्हा दाखल करायला नाही गेलो, मी थोडंसं इथे त्यांच्याशी भांडलो की मारू करू नका, हे करू नका. तुम्हाला धक्काबुक्की केली? हो, मारलं त्यांनी. म्हणजे नाशिककरांना या ठिकाणी मारहाण झाली असे नाशिककरही सांगतायत. नेमकं आता यावर काय प्रशासन व थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत यांची हाक जाईल कशी याकडे आता सर्व वृक्ष बांधव नाशिककर मुळात प्रयत्न करत आहे. नेमका आता यांना न्याय कसा मिळेल आणि मुळात म्हणजे वृक्षांना कसा न्याय मिळेल हे कुठेतरी महत्वाचं या ठिकाणी मानलं जात आहे. मीही देखील एक नाशिककर आहे. मला असं वाटतं खरंच नाशिकची ओळख ही वृक्षांमुळे आहे आणि वृक्षांसाठी जर कोणी पुढे आलं नाही तर कुठेतरी नाशिकची ओळखही मिटली जाईल असं कुठेतरी वाटत आहे. नेमका आता यावर काय पुढे प्रशासन पाऊल उचलतं, कसं वृक्षांना न्याय मिळवून देतं आणि नवे नवे तो वृक्ष वाचवण्यासाठी काम करतं हे बघणं गरजेचं आहे. माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित एगमामे, लक्ष न्यूज, नाशिक. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.